तर कोजागिरीचा कार्यक्रम म्हणजे चंद्र हा पृथ्वीच्या आजच्या रात्री सर्वात जवळ असतो, म्हणून या रात्री दुधाचा जो कार्यक्रम असतो तो जर चंद्राच्या प्रकाशामध्ये आपण दूध ठेवलं आणि ते दूध प्राशन केलं तर ते दूध अमृत समान असतं असं शास्त्र सांगतं। आता तुम्ही म्हणाल चंद्राने कुठं दुधामध्ये अमृत समान दूध तयार होतं का चंद्राच्या प्रकाशात? परंतु आपण पाहतो अमावस्या पौर्णिमेला समुद्राला भरती आहोटी येते। जर चंद्राचा जर परिणाम समुद्रावर होतो तर त्याचा दुधावर का होऊ शकत नाही? सोपी गोष्ट आहे। म्हणून याचा परिणाम दुधावर होतो, ते दूध अमृत समान होतं आणि ते दूध आपण प्राशन केल्यानंतर आपलं आरोग्य उत्तम राहतं, एक शांती मिळते, समाधान मिळतं, सुख मिळतं। हा एक उद्देश खऱ्या अर्थाने या दिवसाचा, या रात्रीचा आहे। म्हणून खऱ्या अर्थानं हा एक उपक्रम आपण आपल्या धर्मामध्ये साजरा करत असतो। मी या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं दांडिया खेळताना सर्व महिलाच होत्या, म्हणजे दांडिया खेळताना फक्त महिलांचा सहभाग दांडियामध्ये एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला।